प्रभाग 13 नंबर प्रभाग मध्ये आता आमचा प्रचार दौरा चालू आहे। अतिशय इथल्या नागरिकांचा असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, कारण गेले 30 वर्ष या मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं, जे या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेला उभे राहिल्याने निवडून आले, पण 30 वर्षामध्ये साधं इथं गटर सुद्धा त्यांना करता आलं नाही। इतकी दैनंदिन अवस्था, गोळीबार मैदान असेल, आमचं संभाजीनगर असेल, आनंदनगर असेल, या बऱ्याच प्रभागातल्या बऱ्याच इथल्या आम्हाला मतदारांनी सांगितलं की प्रचंड मोठी इथली हानी आतापर्यंत झालेली आहे। तर ती निश्चितपणानं आम्ही इथं जे ओपन स्पेस आहेत ते असेच धुळकात पडलेले आहेत, तिथं सुद्धा चांगल्या गार्डन्स आपण डेव्हलप करतोय। ज्या ज्या ओपन स्पेस आहेत तिथं चांगल्या पद्धतीचं गार्डन, आजी आजोबांसाठी पार्क चांगलं करतोय, मुलांसाठी खेळण्यासाठी छोटंसं गार्डन पण आम्ही डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे आणि जनतेने आम्हाला खरंच मनापासून पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे। आमदार साहेब, आपण प्रभाग 13 सह संपूर्ण शहरामध्ये प्रचार करताय, एकूणच सध्या फलटण शहरामधून आपला कशा पद्धतीने प्रचार होतो? अत्यंत फलटण शहरातल्या शहरवासियांनी पूर्ण आमच्या नेतृत्वाच्या पाठीशी राहायचं ठरवलेलं आहे। रणजित नाईक निंबाळकर यांचा जो गेल्या 5 वर्षामध्ये जो त्यांनी निधी टाकलाय, जो विकास काम केलंय, त्या विकासावरती फलटणकर जनता खूप खुश आहे। अतिशय चांगला उदंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। ज्या ज्या घरी आम्ही गेलो, ज्यांना ज्यांना भेटतोय, त्यांचा सगळे आमच्या बरोबर, सर्वसामान्य जनता पूर्ण आमच्या बरोबर आहे। व्यापारी आमच्या बरोबर आहेत, वकील आमच्या बरोबर आहेत, डॉक्टर्स आमच्या बरोबर आहेत आणि सर्वच फलटण शहर सर्वच आमच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे। एकूणच शहरवासियांच्या आपल्याकडून कोणत्या अपेक्षा तुम्हाला जाणवतात? ना, अपेक्षा तर इथं बरेच रस्त्यांचे अडचणी आहेत, स्वच्छता नाही, गटर्स नाहीत, लाईटच्या व्यवस्था बऱ्याच ठिकाणी नाहीत। त्याचबरोबर दवाखाने, शहरामध्ये जो नगरपालिकेचा दवाखाना हवा होता तो दवाखाना चांगल्या स्थितीत नाही, तो आता आम्ही मंजूर करून घेतलाय। त्याचंही बिल्डिंगचं काम आपण लवकरात लवकर सुरू करतोय नगरपालिकेचा। शाळा सगळ्या बंद पडल्या, ज्या या फलटण शहरामध्ये 30 वर्षापूर्वी 6000 विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत होते आणि जवळजवळ तिथं माझ्या माहितीप्रमाणे 200 शिक्षक काम करत होते। एवढं मोठं शाळा 30 वर्षामध्ये बंद पाडण्याचं काम ह्या विरोधकांनी केलं आणि स्वतःच्या संस्था चांगल्या चालवण्याचं काम केलं। ते आता कुठेतरी आम्हाला, आमच्या गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य माणसाला मोफत शाळा चांगली कुठे देता येईल, त्या विद्यार्थ्यांना कमी खर्चामध्ये कसं शिकता येईल याच्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे। आरोग्य व्यवस्था आम्ही चांगली करणार आहे। नगरपालिकेतल्या ज्या सुविधा ज्या नागरिकांना देता येतील तेवढ्या पूर्ण सुविधा देण्याचं काम आम्ही करणार आहे। शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ऍडव्होकेट अनिकेत राणे हे असं म्हणतायत की तुम्ही शहरामध्ये आणि रस्त्याची दुरुस्त झाली आहे, त्या ठिकाणी माझे खासदारांचे बोर्ड आहेत, ते खासदारांच्याकडे, माझे खासदाराकडे ते बोर्ड दाखवतात। निश्चितपणानं ते बोटच दाखवण्याचं काम करतात। ते 25 वर्षापूर्वी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होते आणि काम करत असताना ते एकही दिवस नगरपालिकेमध्ये हजर राहिले नव्हते। त्यांच्यावरती कलेक्टर ऑफिसला कायदेशीर तक्रारी चालू होत्या त्यांचा नगराध्यक्ष जाण्यासाठी, नगरसेवक पद जाण्यासाठी। आता ते आता जुन्या तक्रारी आता जाऊ द्या, पण तेच परत फिरून आपल्याकडे आता नगराध्यक्ष पदासाठी आले। त्यांचा मागचा अनुभव शहराला, या फलटण शहराला माहित आहे। त्यांना नगरसेवक पद दिलं असताना त्यांनी किती फलटण शहरामध्ये काम केलं आणि किती फिरले आणि किती नागरिकांच्या सुविधा त्यांनी सोडवल्या हे त्यांना माहित आहे। त्याने आता जे बोर्ड लावतोय, रस्ते करतोय, ते निश्चितपणानं जेवढे बोर्ड लावलेत तेवढे रस्ते केलेत। नुसते नारळ फोडायचं काम आम्ही करत नाही। पूर्वी नुसते 10-10 वेळा एका रोडचे नारळ फोडले जायचे, आमच्याकडे ऑर्डर आल्याशिवाय आम्ही नारळ फोडत नाही। कालच एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची फलटणला सभा झाली, त्या सभेमध्ये जे तुमच्याच पक्षाचे असणारे आमदार रामराजे साहेब त्या स्टेजवर होते आणि आज तुमचा पक्ष या ठिकाणी पुन्हा एक वेगळ्या, आता उलट माझं त्यांना आव्हान असणार आहे, ते जसे महायुतीचे उमेदवार म्हणून तिथं नेतृत्व करतात, ते युतीमध्ये महायुतीमध्येच आहे म्हणून त्यांनी सांगितलं। तिथं धनुष्यबाणाचे उमेदवार त्यांचे उभे आहेत, तिथं राष्ट्रवादीचे पण उभे आहेत, त्यांनी राष्ट्रवादीच्याही उमेदवाराचा प्रचार करावा। त्यांनी ओपन स्टेजवर सगळ्या महाराष्ट्राला कळलं असं सांगितलं की मी महायुतीचा आहे। तर माझी त्यांना, महाराज साहेबांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या राष्ट्रवादी ज्या पक्षामध्ये ते आमदार आहेत, ज्या पक्षाचे आमदार आहेत, त्या पक्षाचे या भागामध्ये 8 नगरसेवक उभे आहेत, त्यांनी त्यांचाही प्रचार करायला यावं। मी त्यांना आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण देतो।